जय महाराष्ट्र. नमस्कार. मी मयांक भागवत. तुम्ही पाहताय आमचा विशेष कार्यक्रम झोपेची गरज. झोपेची गरज आपल्या सर्वांनाच आहे, कारण नीट झोप झाली नाही तर आपण ऑफिसमध्ये नीट काम करू शकत नाही. आपण जे काही करतो त्याच्यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. त्यामुळे झोपेची गरज आपल्याला आहेच. मात्र रात्रीची झोप जर नीट झाली नाही तर त्याचा परिणाम दिवसावर होणार, अख्खा दिवस वाईट जाणार. पण अपुऱ्या झोपेचे आणखीनही काही गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होतात असं आता पुढे आलंय. अपुऱ्या झोपेमुळे विविध रोगांना आमंत्रणही मिळतं असं तज्ज्ञांचं मत आहे. अधिक माहिती जाणून घेऊया याचबद्दल या खास रिपोर्टमध्ये. रात्री झोप जर नीट झाली नाही तर त्याचा परिणाम पुढच्या दिवसावर होतोच. अख्खा दिवसच वाईट जातो. पण अपुऱ्या झोपेचे आणखी गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होतात असं आता पुढे आलंय. अपुऱ्या झोपेमुळे विविध रोगांना आमंत्रण मिळतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अपुऱ्या झोपेमुळे नैराश्य, मानसिक तणाव, हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात या विकारांना सामोरं जाण्याची शक्यता असते असं संशोधन नुकतंच तज्ज्ञांनी मांडलंय. त्यामुळे नियमित आणि पुरेशी झोप आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अपुरी झोप हा एक प्रकारचा रोग असून जागतिक आरोग्य संघटनेनं त्याची काही लक्षणंही सांगितली आहेत. झोपताना जोरात घोरणं आणि श्वास अडकणं ही याची लक्षणं आहेत. यामुळे रात्रीची झोप अपुरी होते आणि दिवसा झोप येते. त्यामुळे कामात लक्ष केंद्रित करताना अडथळा निर्माण होतो आणि डोकं दुखतं असंही शास्त्रज्ञांनी सांगितलंय. लवकर झोपून लवकर उठण्याबरोबरच पुरेशी झोप मिळते ना याकडेही लक्ष देणं म्हणूनच गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर तुम्ही पाहिलात की झोप जर अपुरी झाली किंवा पूर्ण झोप योग्य पद्धतीने झाली नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्या वरती होतात. तर आपण ऑफिसमध्ये काम करू शकत नाही, आपण जर बाहेर पडलो तर अभ्यासाला जातो, अभ्यास करू शकत नाही, आपलं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होतं. आपल्याला याच मुद्द्यावरती चर्चा करायची की किती तास झोप गरजेची आहे आणि ती कशी. डॉक्टर अक्षय आपटे आपल्यासोबत आहेत, MD मेडिसिन, आणि डॉक्टर मनीषा जाधव ज्या होलिस्टिक हेल्थ एक्सपर्ट आहेत. डॉक्टर, आपण पहिल्यांदा तुमच्यापासून सुरू करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोक म्हणतात की 6 तास झोप गरजेची आहे, 6.5 तास झोप, 7 तास झोप. पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल, किती तास झोप ही एका माणसासाठी किंवा महिलेसाठी गरजेची वाटते? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. पण आता असं आहे की जसं वय वाढायला जातं तशी झोपेची रिक्वायरमेंट कमी होत जाते. पण तरुण वयामध्ये ॲटलिस्ट स्टडीज असं म्हणतात की 6 to 8 तास कंटिन्युअस स्लीपची गरज आहे. त्याच्यातही कंटिन्युअस हे जास्त महत्त्वाचं आहे. जर सलग झोप लागली तर त्याचा जास्त फायदा होतो. जसं वय वाढत जातं 60 नंतर तशी झोपेची रिक्वायरमेंट कमी होऊन जाते. जर आजी आजोबा दुपारी झोपायला लागले तर हमखास रात्रभर जागे राहतात आणि त्याचे दुष्परिणाम दुसऱ्या दिवशी आपल्याला नजर येतात. बरोबर. डॉक्टर जाधव, पण मला तुमच्याकडे यायचं आहे की दुष्परिणाम ज्या प्रकारे डॉक्टर अक्षय आपटे म्हणाले की काहीतरी दुष्परिणाम होणार, पण दुष्परिणाम दुसऱ्या दिवशी सकाळी साहजिक होतात. ते म्हणजे आपण ऑफिसला जातो त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी डुलकी लागते, आपण शाळेत जातो आपल्याला त्या ठिकाणी डुलकी लागते. तर याचे दुष्परिणाम कशा प्रकारे आपल्याला दिसू शकतात? नक्कीच जसा श्वासोच्छ्वास आपल्याला गरजेचा आहे आणि आहार जितका आपल्याला गरजेचा आहे तितकाच जसं डॉक्टर अक्षयने सांगितलं की आपल्याला एक सतत झोप म्हणजे एक नियमित झोप आणि गाढ झोप अत्यंत गरजेची असते. जर आपल्याला व्यवस्थित झोप मिळाली नाही तर त्याचे शॉर्ट टर्म पण परिणाम आहेत आणि लाँग टर्म पण परिणाम आहेत. शॉर्ट टर्म परिणाम जसं तुम्ही सांगितलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला थकवा येतो, आपल्या कामामध्ये लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन बिघडतं, जांभई येते सारखी, आपण कुठले मीटिंग्स व्यवस्थित अटेंड करू शकत नाही. आणि ह्याचे जर लाँग टर्म परिणाम जर बघायला गेले, जर आपण ह्या गोष्टीवर वेळेवर उपचार नाही केले तर त्याचा आपल्या शरीरावर नक्कीच उपयोग होतो. जसं झोप म्हणजे फक्त दुसऱ्या दिवशी आपला थकवा घालवण्यासाठीच नाही, तर जेव्हा आपण झोपतो आणि सतत चांगली गाढ झोप जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा आपलं शरीर खूप काही कार्य करत असतं आपल्याला दुसऱ्या दिवशी ताजंतवानं करण्यासाठी. जसं झोपेमध्ये आपल्याला आपली प्रतिकारशक्ती वाढते, आपल्या शरीरामध्ये असे काही हार्मोन्स निर्माण होतात जे अँटीबॉडीज निर्माण होतात जे आपल्याला आजारापासून आपल्याला प्रोटेक्ट करतं. शिवाय आपल्या शरीराची जी काही झीज होते ती झीजसुद्धा भरून काढण्याचं काम आपण जेव्हा झोपतो तेव्हा करतो. त्यामुळे जेव्हा आपण पुरेसं झोपत नाही याचा अर्थ आपण आपल्या शरीराला पुरेशी संधी देत नाही. हे सगळं प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची आपण आपल्या शरीराला पुरेशी संधी देत नाही. तर आपल्या शरीर
आपोआपच ती प्रतिकारशक्ती निर्माण करतं आणि कुठल्याही अँटीबॉडीज ज्या आहेत त्या बॅक्टेरियाशी फाईट करू शकतात. पण डॉक्टर अक्षय, मला तुमच्याकडे यायचं आहे की बऱ्याच वेळेला आपण पाहतो की अपुऱ्या झोपेमुळे कुठेतरी मेंदूवरती परिणाम होतो, आपलं कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात महत्त्वाचं होतं जे आपण गमावतो, हार्टवरती त्याचा परिणाम होतो. तर या अपुऱ्या झोपेमुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती कशा प्रकारे परिणाम होतात? रिप्लेनिश जे असतं, म्हणजे आपण जेव्हा आराम करतो तेव्हा सगळे आपले जे बेसिक लाईफ प्रोडक्ट्स असतात ते परत रिप्लेनिश होतात. परीक्षेच्या अगोदर झोप रात्रभर जागून विद्यार्थ्याला वाटतं दुसऱ्या दिवशी माझा जास्त चांगला मी पेपरमध्ये जास्त चांगलं लिहीन, पण ते तसं नसतं. ते जे लाँग टर्म मेमरीज असतात का, जे आपण जे वाचतो, जे मेंदूमध्ये फिक्स होतं, हे झोपेमध्ये होतं. डीप स्लीपमध्ये आपल्या मेमरीज फॉर्म होतात आणि ते लाँग टर्म राहतात. झोपेची गरज तिथून चालू होते. तरुण वयामध्ये जेव्हा झोप कमी पडते, स्ट्रेस लेवल्स वाढतात, तेव्हा 40च्या खालतीही ब्लड प्रेशरचे आजकाल आम्हाला खूप पेशंट्स मिळायला लागलेत. म्हणजे लेस दॅन 40 इयर्स ऑफ एजमध्ये पण हाय ब्लड प्रेशरचे पेशंट येतात आणि त्यांचं खूप इमिजिएट कोरिलेशन दिसतं हाय ब्लड प्रेशरशी, लॅक ऑफ स्लीपशी. दुसरं आहे की डिप्रेशनचं एक फार मोठं कारण आहे की झोप न लागणं. युजली असलं मानलं जायचं की डिप्रेशनमुळे झोप नाही येत, पण आजकाल स्टडीज असं सांगतायत की झोप न लागण्यामुळेही डिप्रेशन असतं. वर्क रिलेटेड अफेक्ट होतो आणि हार्टवरती त्याचा परिणाम होतो. हार्ट अटॅकचे रेट्स खूप, स्टडीज असं सांगतात की हार्ट अटॅकचे खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे, स्ट्रोकचं प्रमाण वाढलेलं आहे आणि इट ऑल्सो अफेक्ट्स द पर्सनल लाईफ. म्हणजे फॅमिली प्लॅनिंगमध्येही त्याचा खूप जास्त याच्यावरती इफेक्ट होतो. बरोबर. म्हणजे हे कॅस्केडिंग इफेक्ट जे आहेत ते एका पाठोपाठ एक आपल्याकडे फक्त झोप नाही म्हणून येतात. पण डॉक्टर मनीषा, मला तुम्हाला विचारायचं आहे की स्ट्रेस हा येणारच. म्हणजे आता सध्या कॉम्पिटेटिव्ह लाईफ इतकं आहे की तुम्ही 8-10 तास काम करता, त्याच्यानंतर तुम्ही कम्पीट करत असता, प्रत्येक माणसाशी कम्पीट करता आणि स्वतःशी कम्पीट करता. मग अशा वेळेला साऊंड स्लीप म्हणजे शांत झोप आपण कशी घ्यायची, याच्यासाठी काही टिप्स आहेत? हां, नक्कीच त्याच्यासाठी काही टिप्स आहेत. प्रत्येकाचं आजकाल जीवन अगदीच धावपळीचं आहे, टार्गेट ओरिएंटेड आहे. वी हॅव टू बी ऑन आवर टोज. तर आपण आपलं काम तर त्याच्यासाठी थांबवू शकत नाही. पण देर आर सर्टन टिप्स दॅट वी कॅन शुअरली इम्प्लिमेंट इन आवर लाईफस्टाईल. जसं काही आपला मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे. तर स्मार्टफोन म्हणजे जसं म्हणतात आजकाल घड्याळ गेले, मोबाईल आला आहे, कॅमेराज गेले ते मोबाईल. तर स्मार्टफोन असतो तो जर आपण 1 तास जरी आपण झोपेपूर्वी जर दूर ठेवला, आपले ईमेल्स चेक करणं, मेसेजेस चेक करणं जर आपण थोडंसं दूर ठेवलं 1 तास, आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज वगैरे जर 1 तास झोपेपूर्वी जर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बाजूला ठेवल्या तर नक्कीच आपल्याला चांगली झोप लागते. शिवाय जर आपण आपलं डेली वर्कसुद्धा जर आपण व्यवस्थित प्लॅन केलं आणि आपल्या स्वतःसाठी जर एक योग्य वेळ नियमित झोपेसाठी जर आपण ठरवली तर आपल्याला खूप काही नक्कीच चांगली झोप लागू शकते. एखादं चांगलं पुस्तक आपण वाचू शकतो, आपल्या फॅमिलीबरोबर एखादा चांगला वेळ घालवू शकतो. आणि जर आपल्याला दुसऱ्या दिवसाचं प्लॅनिंग करायचं असेल तर माझं म्हणणं असं की हे सगळं तुम्ही बेडवर घेऊन जाऊ नका. म्हणजे आपण म्हणतो की ठीक आहे, मी झोपताना उद्याच्या दिवसाची प्लॅनिंग करेल, सकाळी नाश्ता काय करायचा आहे ते मी ठरवीन, किंवा मुलांचं प्रोजेक्ट काय करायचं आहे, सकाळच्या अपॉइंटमेंट्स काय आहेत हे सगळं आपण बघू. पण ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आधी जर केल्या आणि ह्या आपण जर आपल्या बेडरूममध्ये घेऊन नाही गेलो तर आपल्याला चांगली झोप लागते. कारण बेडरूम ही फक्त आपल्याला झोपण्याची आणि आराम करण्याची एक जागा आहे, ती की आपलं किचन किंवा आपलं वर्कस्टेशन नाही आहे. बरोबर. म्हणजे काम जे आहे ते बेडरूमपर्यंत घेऊन जाऊ नका आणि जर असं केलं नाही तर तुम्हाला चांगली झोप लागू शकते. डॉक्टर अक्षय, ज्या प्रकारे डॉक्टर मनीषा म्हणाल्या की तुमच्याकडे काही असे पेशंट्स आलेत का की जे स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स म्हणजे झोप न येणं, कामामुळे झोप न येणं, टेन्शनमुळे झोप न येणं आणि अशा सगळ्या गोष्टींमुळे येतात आणि त्यांना तुम्ही कशा प्रकारे काउन्सिल करता? म्हणजे झोप सगळ्यात महत्त्वाची आहे. जर तुम्हाला झोप अपुरी झाली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेंदूवरती परिणाम करणार. मग अशा पेशंट्सना कशा प्रकारे काउन्सिलिंग केलं जातं? एक 2 प्रकारच्या गोष्टी असतात त्याच्यात. एक तर आहे की स्ट्रेस रिलेटेड का वर्क रिलेटेड झोप न येणं, इन्सोम्निया म्हणतात. का दुसरं असतं की इन्सोम्निया परसे एक आजार, तो आता खूप फोकसमध्ये यायला लागला आहे. म्हणजे पहिले हे फोकसमध्ये नव्हतं, आता याच्यावरती खूप जास्त स्टडीज झाल्या आहेत आणि त्याच्यामध्ये स्लीप स्टडीज केल्या जातात. म्हणजे आम्ही जर खूप दिवसांपासून पेशंट सफर करतो आहे तर आम्ही स्लीप स्टडीज सांगतो. त्याच्यामध्ये डेडिकेटेड सेंटर्समध्ये जाऊन पेशंटचे ब्रेन ॲक्टिव्हिटीज, त्यांचे पल्स रेट, ऑक्सिजन सॅच्युरेशन हे सगळं नापलं जातं आणि ॲक्च्युली कॅमेराच्या अंडर नोट केलं जातं की पेशंट झोपतो कसा, घोरतो आहे का, डचकून जाग येते का. तर जर स्लीप रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत तर ते स्लीप पॉलिसोमनोग्राफीमध्ये पिकअप होतात. मग आपण ट्रीट करू शकतो. म्हणजे एक साधी जाड, जर जीभ जाड असली ती मागे रोल होते तर त्याच्याने डचकून माणूस जागतो. जर हा आजार आहे तर त्याला ट्रीट होतो. म्हणजे गाडी चालवता चालवता माणूस पेंगतो, हे सगळं नार्कोलेप्सी हा आजार आहे. पण जर फक्त स्ट्रेस रिलेटेड आहे
तर आम्ही नेहमी असं सांगतो, स्ट्रेस रिलेटेड आहे, वर्क प्रेशर रिलेटेड आहे, तर तो जर अंडरलाईंग फॅक्टर दूर केला, जर फॅमिलीबरोबर टाईम जास्त स्पेंड केला, रात्री जेवल्यानंतर ॲटलिस्ट एक 1.5 तासाची गॅप ठेवली झोपेच्या पहिले, तर यांनी एक चांगली झोप लागते आणि बरोबर. त्याच्यामुळे दुसरा दिवस त्यांचा खूप जास्त चांगला फ्रेश जातो. बरोबर, म्हणजे आपल्या लाईफस्टाईलशी रिलेटेड सुद्धा हा झोपेचा एक मोठा फॅक्टर आहे. पण डॉक्टर मनीषा, लाईफस्टाईल जर आपण पाहिलं तर आपण बऱ्याच वेळेला बघतो की आपण 10-10:30 वाजता हल्ली सगळ्या घरांमध्ये जे आहे ते जेवण होतात, त्याच्यानंतर झोपायला लगेच जातात. इंटरॅक्शन कमी होणं, म्हणजे घरातल्या लोकांची इंटरॅक्शन कमी होणं, ऑफिस घरी जाणं, ह्यामुळे देखील झोपेचा त्रास होतोय लोकांना, की झोप येत नाहीये किंवा झोप अपुरी पडते. हां, अगदी नक्कीच त्यामुळे झोप तर अपुरी होतेच. आपण आपल्या जी डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहे आणि झोप आहे, जर त्याच्यामध्ये जर आपण एक बफर झोन क्रिएट करायला शिकलो, तर खूप काही आपण चांगली झोप नक्कीच आपल्याला मिळू शकते. जसं आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज आणि झोपेमध्ये एक डेफिनेटली 1-1.5 तासाचा गॅप असायलाच पाहिजे. आपण ते सगळं जर आपल्याला आपल्या बेडवर जर येत असेल, याचा अर्थ आपण आपल्या स्वतःला वी हॅव नॉट गिवन इनफ टाईम टू आवरसेल्फ टू प्लॅन अवर थिंग्स. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या बेडवर येतात आणि आपल्याला झोप नाही लागत. बरोबर, म्हणजे ऑफिस घरी येणं किंवा किचन बेडमध्ये जाणं, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी. पण डॉक्टर अक्षय, ज्या प्रकारे आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO म्हटलंय की झोप अपुरी येणं हा सुद्धा एक रोग आहे. कशा प्रकारे हा रोग आहे? कारण लोकांना ऐकून हे आश्चर्याचं वाटेल की झोप अपुरी मिळतं, ही सुद्धा एक रोग आहे. बरोबर. त्याच्यात 4 का 5 प्रकार असतात. एक तर रेस्टलेस लेग असतं, सिंड्रोम असतो, का झोपेमध्ये चालणं म्हणा, का नार्कोलेप्सी म्हणा, ज्याच्यात रात्रभर माणूस जागा असतो आणि दिवसा ढवळ्या झोपतो, का जास्त झांबी येणं, हे सगळं याच्यामध्ये येतं, या आजाराच्या पार्टमध्ये येतं. हे सिद्ध करणं गरजेचं असतं, कारण युजली हे दुर्लक्ष केलं जातं या गोष्टींमध्ये. त्याच्यामध्ये ही पॉलिसोनोग्राफी टेस्ट खूप कामाला पडते आपल्याला. सिद्ध केलं जातं की काय आजार आहे आणि त्याप्रमाणे मग ट्रीटमेंट केली जाते. नाही तर याला फक्त डिप्रेशन का क्रोनिक इन्सोमनिया म्हणून ट्रीट केलं गेलं तर अंडरलाईंग प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आणि त्याच्यामुळे लॉंग टर्म पेशंटवरती इफेक्ट होतो. बरोबर, लॉंग टर्म पेशंटवरती इफेक्ट होणारच, कारण जर झोप अपुरी मिळाली नाही तर तुमचं रुटीन दुसऱ्या दिवशीचं बदलतं. मात्र ज्या प्रकारे डॉक्टर तुम्ही म्हणालात की घोरणं असू दे किंवा लोक रात्री दचकून उठतात, याच्यावरती पण आपण चर्चा करणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. कारण आपल्याला हेही मुद्दे जाणून घ्यायचे आहेत की घोरतो म्हणजे माणूस नक्की काय होतो आणि काय करतो. तो एका ब्रेक नंतर आपण या मुद्द्यांवरती चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र.